नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की कापूस या पिकाची सध्या खूप जास्त पातेगळ होत आहे किंवा फुलगळ होत आहे। तर हे नियंत्रणात आणण्यासाठी किंवा पाते धारणा जास्तीत जास्त संख्येने वाढण्यासाठी आपण कोणती फवारणी केली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर पातेगळ होण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत आणि त्यानुसार आपण त्यावरती ट्रीटमेंट म्हणून कोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे किंवा खत नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ही संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, पातेगळ होण्याचे नेमकी कारणे कोणती आहेत हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात। कारण जर पातेगळ होण्यामागचे मेन रिझनच जर आपल्याला माहीत नसतील तर आपण त्यावर ट्रीटमेंट काय करणार हे महत्त्वाचं आहे। तर पातेगळ होण्याचं पहिलं कारण म्हणजे की पाण्याची कमतरता। पाऊस जर वेळेला झाला नाही किंवा आपण पिकाला वेळेवर पाणी नाही दिलं तर झाड टवटवीत राहत नाही, सुकायला लागते आणि झाड सुकल्यामुळे पातेगळ व फुलगळ ही 100% होते। यानंतरचं दुसरं कारण म्हणजे झाडांमध्ये बोरॉनची व कॅल्शियमची कमतरता। यामुळे ही पातेगळ, फुलगळ व फळगळ ही मोठ्या प्रमाणात होते। हे फक्त कापूस पिकाच्या बाबतीतच नाही तर इतर पिकांच्या बाबतीतही फुलगळ किंवा फळगळ ही मोठ्या प्रमाणात होते बोरॉन व कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे। तर हे झाले दोन कारणे। यानंतरचं तिसरं कारण म्हणजे की जमिनीमध्ये ओलावा नसताना जर तुम्ही फवारणी केली तर त्यामुळे ही पातेगळ होऊ शकते। तर त्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला फवारणी ही करायची आहे। म्हणजे हे फक्त कापूस या पिकाच्या बाबतीतच नाही तर इतर पिकांच्या बाबतीतही जमिनीत ओलावा पुरेसा पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला फवारणी ही करायची आहे। तर आता हे झाले मुख्य कारणे। यावरती उपाययोजना म्हणून आपण कोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे किंवा कोणत्या विद्राव्य खतांची फवारणी केली पाहिजे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर शेतकरी बांधवांनो, पहिला महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या की जर तुमच्याकडे पाऊस नाही आहे किंवा जमिनीमध्ये ओलावा नाही आहे आणि पातेगळ ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर यासाठी तुम्हाला मी एक कॉम्बिनेशन सांगते, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। ते कॉम्बिनेशन म्हणजे चिलेटेड फॉर्ममधलं कॅल्शियम घ्यायचं आहे आणि चिलेटेड फॉर्ममधलं झिंक घ्यायचं आहे। तर आता चिलेटेड फॉर्ममधलं कॅल्शियम आणि चिलेटेड फॉर्ममधलं झिंक म्हणजे काय हा प्रश्न आता भरपूर शेतकऱ्यांना पडला असेल। तर शेतकरी बांधवांनो, चिलेटेड फॉर्ममधलं कॅल्शियम म्हणजे पावडर फॉर्ममध्ये येतं कॅल्शियम पावडर आणि झिंक पावडर। तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याची फवारणी तुम्हाला करायची आहे। यामुळे 100% पातेगळ व फुलगळ ही थांबणार आहे। तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 30 ग्रॅम कॅल्शियम घ्यायचं आहे आणि 30 ग्रॅम झिंक घ्यायचं आहे आणि याची व्यवस्थित फवारणी ही तुम्हाला करायची आहे। यानंतरचं दुसरं कॉम्बिनेशन यासाठी की ज्या शेतकऱ्यांना पाते संख्या वाढवायची आहे, पाते धारणा वाढवायची आहे आणि पातेगळ थांबवायची आहे, तर यासाठी तुम्हाला बायर या कंपनीचं प्लॅनोफिक्स हे औषध घ्यायचं आहे व त्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंटचा वापर करायचा आहे। मायक्रोन्यूट्रियंट वापरताना तुम्हाला मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रियंट घ्यायचं आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट मिक्स असतील। तर मायक्रोन्यूट्रियंटमुळे काय होणार आहे की झाडांमध्ये जी कमतरता आहे अन्नद्रव्यांची ती भरून निघणार आहे। तर आता प्लॅनोफिक्स हे जे औषध आहे याचा वापर करताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 3 ml असं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटचा वापर तुम्हाला करायचा आहे। यामुळे जास्तीत जास्त पाते धारणा होण्यासाठी मदत होणार आहे, जास्तीत जास्त संख्येने पाते हे लागणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि हो, जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते। आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।